एकत्र सर्व टाकायचं नाही, असं पीठ मळून मळून घ्यायचं. असं होतं आहे. आता बघा, असा लाडू बनवून घ्यायचा. नमस्कार, कसे आहात सर्वे? वैशाली सुगरणमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी बेसनाचे लाडू आहे. हे बेसनाचे लाडू एवढे छान बनतात ना, त्याच्यासाठी आपल्याला बेसन भाजून घ्यावं लागतं. ते बेसन कसं आणि किती भाजायचं काय राहायला नको, त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आपण साहित्य बघून घेऊ काय काय आहे ते. हे बेसन आहे 3 वाट्या, आपलं घरचं दळलेलं आहे. ह्या वाट्याने ही बघा, ही वाटी आहे, याच्याने 3 वाट्या बेसन घेतलंय मी. ह्या वाटीने 1 वाटी लाडला घेतलाय. एवढं बरोबर माप आहे, याच्याने घ्यायचं आहे. आता हा डालडा आपण गरम करून थंड करणार आहे. मनुके आहेत आपल्या लाडूच्या वरती लावण्यासाठी. बारीक रवा आहे, हा 1 चमचा भरून आहे. आणि ही पिठी साखर आहे, अर्धी वाटी आहे. एवढं माप बरोबर आहे. असे लाडू बनवले की चांगले होतील. चला तर आपण मग आता बेसन भाजायला. कढई गरम झाली, पहिला आपण रवा भाजून घेऊ. रवा भाजून झालाय तर काढून घेते. कढई गरम झाले, पीठ टाकते याच्यामध्ये. डालडा वगैरे काय टाकलं नाही आपण, असंच पीठ भाजणार आहे. चांगलं बारीक गॅसवर भाजून घेते. पीठ आता आपलं होत आलंय. हे पीठ भाजलं ते कसं कळेल, त्याचं सोपं आहे एकदम. हे बघा, अशा कलरचं झालं आपल्याला छान सुगंध येतो. लगेच गॅस बंद करायचा आणि परातीत काढून घ्यायचं. पीठ भाजून झालंय, आता परातीत काढून घेते. तर पीठ थोडं आपण गार करून घेऊ. पीठ थंड झाले, आता याच्यात सर्व साहित्य मिक्स करू आपण. वेलची पावडर आहे 1 चमचा आहे ती. रवा, बारीक रवा घेतलेला 1 चमचा. ही आपली अर्धी वाटी पिठी साखर. पिठी साखर नसली तरी काय नाही, आपल्या घरातली जी जाडी वापरायची साखर आहे ती मिक्सरला लावून बारीक केली तरी पण चालते. ते तुम्हाला कोणाला गोड जास्त कमी पाहिजे तर याच्यात करू शकता. या वाटीने सर्व मी माप घेतले. सर्व आपण मिक्स केलं आहे, साखर रवा वगैरे. ह्याच्यातलं थोडं पीठ असं साईडला करून घ्यायचं, एकत्र घ्यायचं नाही. तर ह्याच्यामध्ये आपण डालडा थंड केलाय तो थोडा थोडा टाकून घ्यायचा, एकत्र सर्व टाकायचं नाही. जसं आपल्याला लागेल तसं घ्यायचं आणि एकत्र मिक्स करून, जास्त डालडा टाकून नरम पण पीठ नाही करून घ्यायचं. एवढं लागेल तेवढं टाकून मळून मळून घ्यायचं. त्याला आणखीन थोडंसं टाकायला लागेल. आणि असं चांगला गोळा बघायचं पहिलं होतंय का असं. आता मग डागलेला लागला तर आपल्याला टाकता येईल. असं पीठ मळून मळून घ्यायचं. असं होतंय. आता बघा, असा लाडू बनवून घ्यायचा. माझी लाडू बनवण्याची अशी पद्धत आहे, मी असं करते. तुम्ही वेगळं काय याच्यात बदल करून करत असाल, मला सांगितलं तर मी नक्कीच बनवून बघेन. असं गोल करून घ्यायचा. तर इथे पण तुम्हाला केवढा मोठा छोटा करायचा तसं तुम्ही करू शकता. असं हातावर घेऊन केलं की चांगला गोल होतो. मी सर्व लाडू बनवून घेते. लाडू बनवून झाला का असा मी मनुका लावून घेते. तुम्हाला काय लावायचं, काजू बदाम पण लावू शकता. लाडू बनवून झाले, आता खाऊन बघू कसे झालेत. लाडू एकदम छान झालेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.